नमस्कार. भाऊ तोरसेकर यांचं एक क्लिप ऐकली, उद्गार ऐकले, विचार ऐकले. त्यांनी सांगितलं की शरद पवार आणि त्यांचं कार्य, त्यांचं राजकारण शरद पवारचं आणि यांचं पत्रकारिता एकाच काळामध्ये सुरू झाली. तदनंतर त्यांनी त्यांच्यावर काही टीका केली, काही चुका काढल्या. तसंच नंतर त्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा जिक्र केला आणि त्यावर त्यांनी तुलना केली. आता ह्या सर्वांचा गोषवारा घेऊन सैनिक समाज पार्टीने एक विचार मांडले आहेत की ठीक आहे, भाऊ तोरसेकर असतील, विविध पत्रकार असतील, कोणी याचे असतील, कोणी त्याचे असतील, ते दावणीला बांधलेले असतील, चौथा स्तंभ नावाला आहे वगैरे वगैरे. परंतु सैनिक समाज पार्टीने ह्या सर्वांचा अभ्यास करून, सैनिक समाज पार्टीमध्ये पत्रकार आहेत, सैनिक पार्टी नेता आहेत, सैनिक समाज पार्टीमध्ये भावी मुख्यमंत्री आहेत, सैनिक समाज पार्टीमध्ये भावी पंतप्रधान आहेत आणि सर्व चाणक्य आहेत, असा एक संघटन आजपर्यंत तयार झालं नाही. पत्रकाराने केलं नाही, विरोधी पक्षाने केलं नाही. फक्त अँटी डिफेक्शन बिल असो किंवा भारतीय राज्यघटना असो याचा जिक्र करत राहिले. यांची चूक किती झाली, त्यांनी काय केलं, याच्या स्पीकरने काय केलं, त्याचा स्पीकर कोणाचा असतो, स्पीकर सत्ताधाऱ्याचा असतो, निवडणूक आयोगाच्या चुका काय वगैरे वगैरे वगैरे. आता ह्या सर्वांचा मत्यार्थ घेतला असता असं लक्षात आलं की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी एकमेव ध्येय धरलं की ह्या सर्व काही बदल करायचा असेल तर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे राजकीय पक्षाची निर्मिती करणे, राजकीय पक्षाची स्थापना करणे आणि या राजकीय पक्षामध्ये आम समाजातील नागरिकांना अल्प खर्चात निवडून आणलं तर या सर्व विरोधक असो, सत्ताधीश असो किंवा इकडच्या उड्या तिकडच्या उड्या इकडं मारणारे असो, या सर्वांना सफाया केला जाऊ शकतो. आणि सैनिक समाज पार्टी ही जनलोकतंत्र आणण्याच्या उद्देशाने रजिस्ट्रेशन झालं आहे, नोंदणी झालेली आहे आणि कार्य सुरू आहे. आता सध्या मुंबईच्या मनपाच्या निवडणुकीचं वातावरण सर्व पत्रकार पुढे करतात. काय होईल ते पाहतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, आज 21 तारीख आहे, 21 तारखेला निकाल आहे. मग पक्षचिन्ह अमकं तमकं काय ह्या सगळ्या खिचड्या लावलेल्या आहेत. ह्याचा कोणी कोणाचा पक्षाला नैतिकता नाही, कोणाला विचारधारा नाही. फक्त अडाणी अल्पशिक्षित लोकांचा भरणा आहे, ज्यांना कायदा कळत नाही, ज्यांना काही घटना कळत नाही आणि ते फक्त स्वार्थासाठी जातात आणि इकडं खोके मिळाले तर तिकडं जायचं, तिकडून खोके घ्यायचे, इकडं वाटप करायचं, पैशाचा वापर करायचा आणि यांना कुठून पैसे आणतात ते कोणी पाहत नाही. कारण पैशाचा फक्त सामान्य माणसाचा फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वॉच ठेवून आहे, कोणी किती रिटर्न भरले की नाही वगैरे वगैरे. पण यांच्या पैशाचं कोणी पाहत नाही. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एका माणसाचं ऐकलं की भ्रष्टाचाराचं मूळ हे राजकारणातच आहे. मग राजकारणात मूळ असेल तर राजकारणीच भ्रष्टाचारी असेल तर भ्रष्टाचार निर्मूलन कोण करीन. एखादा शिपाई पकडला, 200 रुपये घेतले म्हणून त्याच्यावरच ते डिपार्टमेंट चालतं. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी काम करतात किंवा कोर्टात केस चालते, 200 रुपये घेतले म्हणून चालते. पण हे किती खोके काय, यांचा पैशाचा मोह काय, या नेत्यांकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचं काय, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण याच्याकडे लक्ष समाजाचं आहे आणि समाज मात्र याच्यासाठी वाट पाहत होता की आपलं एक संघटन होणं गरजेचं आहे, समाजाच्या विचाराचं संघटन होणं गरजेचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने लालबहादूर शास्त्रीने दिलेल्या नाऱ्याप्रमाणे, जय जवान जय किसान या नाऱ्याप्रमाणे, किसान म्हणजे शेतकरी, किसान म्हणजे सामान्य माणूस, किसान म्हणजे या देशाचा मूळ गाभा आहे, किसान म्हणजे या देशातला खरा विकास करणारा पुरुष आहे. आणि किसानाचा मुलगाच हा सैन्यात असतो, किसानाचा मुलगा पोलीस असतो, किसानाचा मुलगा सरकारी नोकरीत असतो, किसानाचा मुलगाच सामान्य माणसाचा पण सुशिक्षित आहे, सुशिक्षित इमानदार आहे आणि त्याच्या हातात आता सत्ता द्यायची आहे आणि त्यालाच आमदार खासदार मंत्री करायचं आहे. ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा या मनपाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या घोळात
चाललेला गोंधळ पाहता या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने तग धरली आहे, बळ निर्माण झालं आहे. त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने प्रत्यक्ष राजकारणातली घाण दूर करायचं आहे. त्यासाठी भाग तर घेतलाच आहे. विधानसभा लढवलेल्या आहेत, लोकसभा लढवलेल्या आहेत, पण त्या सर्व अल्प खर्चात निवडणुका लढवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. आणि मनपाच्या पण निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीने आपली विचारधारा मांडलेलीच होती. तीच विचारधारा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकांना एकत्र करण्याचं काम करत आहे, त्यांना मार्ग दाखवत आहे आणि त्यांनाच त्यांची जबाबदारी समजून सांगत आहे की तुम्ही जागृत व्हा तरच या देशातील लोकशाही टिकेल, अन्यथा या राजकीय लोकांपासून लोकशाही टिकणार नाही. त्यांना कोणता सिद्धांत नाही, प्रिन्सिपल नाही, नैतिकता नाही. अशा लोकांना 90% लोक राजकारणात आहेत, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला तमाम जनतेने जोडत जावे अशी विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.